नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 10 फेब्रुवारी आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची टोटल आवक 700 ते 800 मध्ये। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून उद्या येणारे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आज भावामध्ये थोडीशी वाढ बघायला भेटेल आपल्याला, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मालाचे भाव कळतील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शेवटला सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघेल ते तुम्हाला कळेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करून घ्या। चला भाव बघूया। तर मित्रांनो, दुसऱ्या लाईनीच्या मधून चालू केला आपण। बघू शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेलो? 2300 रुपये। 2300 रुपये जाईल। बघू शकतो कांदा 2300 रुपये, 45-50 साईज आहे। 2300 रुपीज। कुठला आहे कांदा? देवरगाव। आणि बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, देवरगावचं कांदा आहे। बघू शकतो 2300 रुपये। पुढे बघू काय भाव गेला कांदा? कोणता? आपलाच आहे ना? 2325 जाईल। बघू शकतो 2325, 2325 रुपीज। कुठला आहे कांदा? शिंद। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। शिंदाचा कांदा आहे। 2325 रुपये जाईल। बर, पुढे बघू काय भाव गेला? 2370 रुपये। क्वालिटी बघू शकतो कांद्याची 2370, 2370 रुपीज। कुठला आहे कांदा? खडक माळेगाव। बियाणं कोणतं होतं याचं? बरं, घरगुती बियाणं आहे। खडक माळेगावचा कांदा आहे। 2370 रुपये। क्वालिटी बघू शकतो कांदा 2370 रुपीज। पुढे बघू इकडे कोण आहे हो? काय भाव गेलं? 2160, 2160 रुपये। 2160 रुपीज। कुठला आहे कांदा? उर्दूळ। बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं घरगुती बियाणं आहे। बरं, उर्दूचा कांदा 2160 रुपये जाईल। बरं, पुढे बघू काय भाव गेलो? 1551 गेली गोल्टी। 1551 गोल्टी। बघू शकतो 1551 रुपीज। 1551 नारायणगावचं कांदा आहे। बरं, बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं घरगुती बियाणं आहे। बरं, पुढे बघू काय भाव गेला कांदा? 2421, 2421 रुपीज। बघू शकतो कांदी 2421। कुठला आहे कांदा? शिरवाडे। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। शिरवाड्याचा कांदा आहे। बघू शकतो क्वालिटी। पुढे बघू काय भाव गेलो? काय भाव गेला? 2100 रुपये जाईल। बघू शकतो क्वालिटी 2100 रुपये, 2100 रुपीज। कुठला आहे कांदा? पाटगाव। बरं, 2100 रुपये जाईल। पुढे बघू बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 2401 रुपये जाईल। 2401 रुपीज। कुठला आहे कांदा? परसूल। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। 2401 रुपये, 2401 रुपीज। घरगुती बियाणं आहे। बरं, पुढे बघू काय भाव गेलं? 2361 रुपये, 2361 रुपीज। 2361। कुठला रे कांदा? परसूल का? परसूल। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती। बरं, परसूलचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेला दादा? 2391, 2391 रुपीज। बघू शकतो 2391 जाईल। कुठला आहे कांदा? अकराळ। बियाणं कोणतं होतं दादा याचं? येल्लोरचं बियाणं होतं। अकराळचं कांदा आहे। बघू शकतो येल्लोरचं बियाणं आहे। 2391 रुपये, 2391 रुपीज। ओके, पुढे बघू काय भाव गेलो? 2090, 2090 रुपीज। बघू शकतो 2090। कुठला आहे कांदा? पुरी, सेलूपुरी। आणि बियाणं कोणतं होतं याचं? बरं बरं, पिंपळगाव कांदा मार्केट दादा। काय भाव गेला पाहुणे? 2381 जाईल। 2381 रुपीज। 2381। कुठला आहे कांदा? दरसवाडी। बियाणं कोणतं होतं याचं? पंचगंगाचं बियाणं आहे। दरसवाडीचा कांदा आहे। पुढे बघू काय भाव गेलं?
2300 रुपये जायले बघ शकता तुम्ही. 2300 रुपये 2300 रुपीज. 2300 रुपये. कुठला आहे कांदा? कानमंडळे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. कानमंडळाचा कांदा आहे 2300 रुपये जाईल. 2300 रुपीज. पुढे बघू काय भाव गेलं? 2230 रुपये. 2230 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. 2230. कुठला आहे कांदा? पुरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं पुण्याचं बियाणं आहे. बरं पुढं बघू काय भाव गेलं? 2390. 2390 रुपीज. 2390 रुपये. कुठला कांदा? साखरी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. साखरेचा कांदा आहे. 2390 रुपये जाईल. 2390. 2390 रुपीज. पुढं बघू काय भाव गेलो? 1605 रुपये जायले. गोल्टी बघ तुम्ही 1605 रुपये. 1605 रुपीज. कुठले? पुरी. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. पुरीचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलो? 2571. 2571 रुपीज. 2571 रुपये. कुठला आहे कांदा? विटावं निपाड. बर बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बर 2571. 2571 रुपीज. क्वालिटी बघू शकतो कांद्याची. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बर पुढं बघू काय भाव गेला काका? 2451. 2451 रुपीज. 2451 बघू शकतो क्वालिटी. कुठला आहे कांदा? हिलगवर. बर निलगवर. 2400. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं गरवाचं बियाणं आहे. बघू शकतो क्वालिटी. काय भाव गेला? 2371. 2371 रुपीज. 2371. कुठला आहे कांदा? नारायण टाईप. बरं बियाणं कोणतं होतं त्याचं? साधं बियाणं आहे. बरं 2371. 2371 रुपीज. पुढं बघू काय भाव गेलो? 2465. ओके 2465 रुपीज. 2465 रुपये. कुठला आहे कांदा? उर्दूळ. बियाणं कोणतं होतं याचं? गाव बियाणं कोणतं होतं? बरं घरगुती बियाणं आहे. उर्दूचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेलं? 2365 रुपये. 2365 रुपीज. 2365 रुपये. कुठला आहे कांदा? कानमंडळ. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. कानमंडळचं कांदा आहे. 2365 रुपये जाईल. पुढं बघू काय भाव गेलं? 1600 रुपये. गोल्टी आहे बघ सर तुम्ही. 1600 रुपये. 1600 रुपये. 1600 रुपीज. 1600 रुपये. कुठले? कानमंडळ. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. कानमंडळाचं कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 1650 रुपये. 1650 रुपीज. 1650 रुपये. कुठली गोल्टी? उर्दू. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. उर्दूचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेली गोल्टी? 1621. 1621 जायले. 2621 रुपीज. 1621. कुठली गोल्टी? वडाळी भुई. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. वडाळी भुईचा कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेला कांदा? 2240 रुपये. 2240 रुपीज. 2240 रुपये. कुठला आहे कांदा? देवरगाव तालुका चांदवड. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणे कोहिनूरचं बियाणं आहे. बरं देवरगावचं कांदा आहे. पुढं बघू काय भाव गेली उलटी? 1550. 1550 रुपये. बर 1550 रुपये. कुठली गोल्टी? वडाळी भुई. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. वडाळी भुईचं.
1550 1550 रुपीज. ओके. काय भाव गेली गोल्टी? 1551 1551 रुपीज. कुठली गोल्टी? वडाळी भुई. बियाणं कोणतं होतं त्याचं? साधं बियाणं आहे. बरं, पुढं बघू. काय भाव गेलं? काय भाव गेलं? 2200 रुपये. 2200 रुपये जायले बघ शकतो. 2200 रुपीज. 2200 रुपये. कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे. 2200 रुपये. 2200 रुपीज. काय भाव गेला कांदा? 2300 रुपये. बघ शकतो 2300 रुपये जाईल. 2300 रुपीज. कुठला आहे कांदा? तांगडी. बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. तांगडीचं कांदा आहे. ही गोल्टी आपली का? काय भाव गेली गोल्टी? 1150 रुपये. 1150 रुपीज. 1150 रुपये. बर. काय भाव गेलं? 2560 रुपये. 2560 रुपीज. 2580. 2580 रुपीज. कुठला आहे कांदा? हिरापूर. बरं. बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, चायना. 2500 किती बोलले? 2580 रुपये. 2580 रुपीज. ओके. काय भाव गेलं? 2380 रुपये जायले. 2380 रुपीज. 2380 रुपये. कुठला आहे कांदा? भूत्याने. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. 2380 रुपये. 2380 रुपीज. भूत्यानाचं कांदा आहे. घरगुती बियाणं आहे. पुढं बघू. लाईन संपली. तिसऱ्या लाईनला चाललोय. तिसऱ्या लाईनीचा पहिला नाग. काय भाव गेला? 2400 रुपये. 2400 रुपीज. कुठला आहे कांदा? पुरी. शेलूपुरी. 2400 रुपये. 2400 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. पुढं बघू. काय भाव गेलो? 2300 रुपये. 2300 रुपीज. 2300 रुपये. कुठला आहे कांदा? तांगडी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. तांगडीचा कांदा आहे. 2300 रुपये. 2300 रुपीज. काय भाव गेलं? 2400 रुपये. 2400 रुपये जायले. 2400 रुपीज. कुठला आहे कांदा? दरेगाव. 2400 रुपये जायले. 2400 रुपीज. दरेगावचा कांदा आहे. बियाणं कोणतं होतं याचं? तळेगाव. अच्छा, तळेगावचा कांदा आहे. बरं. बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं होतं. तळेगावचा कांदा आहे. पुढं बघू.